कोणत्या कोणत्या विषयांवरती आपण या ठिकाणी म्हणजे लर्निंग करणार आहोत, शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. तर त्याची जी स्क्रीन आहे मी तुम्हाला शेअर करतो. ही जी स्क्रीन आहे हे ते पोस्टर आहे जे आपण शेअर केलं होतं. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जर तुम्ही बघितलात, तर एक पहिला जो पार्ट आहे तो बी-ओ ॲटिट्यूड. बी-ओ म्हणजे बीइंग ऑप्टिमिस्टिक म्हणजे आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वगैरे म्हणतो. तर त्यातलाच हा भाग आहे. ओके. पण ते कसं आणि काय म्हणजे कशा पद्धतीने यू कॅन डेव्हलप इट. आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडबद्दल भरपूर काही ऐकतो. YouTubesवरती खूप सारे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवरती खूप सारे व्हिडिओज आहेत. ओके. तर त्यातून सुद्धा तुम्हाला काही भरपूर गोष्टी इनपुट्स मिळू शकतात. परंतु इथे काय वेगळं आहे, सो ते आपल्याला या ठिकाणी लर्न करता येईल. मला वाटतं हा एक तासाभराचं सेशन आहे, जे आज आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर वी कॅन गो अहेड ऑन माय ड्रीम. माय ड्रीम इज नथिंग बट आपण म्हणतो की ड्रीम बिग. ओके. तर बिग ड्रीम आपण म्हणतोय, पण ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे आणि कसं आपण उघड्या डोळ्याने बघणारे जे काही ड्रीम्स आहेत, ओके, आणि बंद डोळ्याने बघणारे जे ड्रीम्स आहेत, त्याच्यामधला जो काही फरक आहे आणि सायमल्टेनियसली हाऊ टू सिलेक्ट, हाऊ टू डील विथ इट, ह्या गोष्टी आपण या माय ड्रीममध्ये अंडरस्टँड करणार आहोत. हा एक तासाभराचा सेशन आहे. त्याच्यानंतर व्हिजन एक्सरसाइज. जे काही तुम्ही स्वप्न बघत आहात, जे काही तुम्ही ठरवत आहात, की बाबा ह्या अशा-अशा गोष्टी मला भविष्यात करायच्या आहेत. तर त्या संदर्भात जर एखादी गोष्ट तुम्ही ठरवली आहे, की बाबा हे मला करायचं आहे, तर ते कसं करायचं? त्यासाठी काय-काय गोष्टींची आवश्यकता आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप कराल, ह्याबद्दल आपण व्हिजन एक्सरसाइजमध्ये त्यावर एक्सरसाइज करणार आहोत आणि काही ट्रिक्स आहेत. म्हणजे ज्या अ, अ, तुम्ही जर जॅक कॉनफिल्डबद्दल ऐकलं असेल. मला वाटतं चॅट येत आहे तिकडे. 1 मिनिट ओके. काही जण उशिरा जॉइन केलेत त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लेट मी सी. रिद्धी ह्यांनी आता जॉइन केलेलं आहे. नो इश्यू. अ, आपण आता सेशनला सुरुवात केली आहे म्हणजे काय केलंय, की फक्त इंट्रोडक्शन आपण देतोय, की नक्की कोणत्या प्रकारचा कोर्स हा एक 7 आठवड्याचा हा कोर्स आहे पूर्ण. म्हणजे प्रत्येक आठवड्याला शनिवारी, आज शनिवार आहे. शनिवारी 8 ते 9 मध्ये हे हे सेशन असणार आहे प्रत्येक शनिवारी. तर आज आपण बीओ ॲटिट्यूड बद्दल शिकणार आहोत. बीओ ॲटिट्यूड इज नथिंग बट बीइंग ऑप्टिमिस्टिक. सेकंड इज माय ड्रीम. माय ड्रीम म्हणजे स्वतःचं जे काही स्वप्न आहे, जे तुम्हाला साकार करायचं आहे, जे काही यश मिळवायचं आहे ज्या गोष्टीमध्ये, त्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने ते आपण म्हणूया की ते ॲक्टिव्हेट कसं करायचं आहे आणि जे काही स्वप्न बघतात त्या स्वप्नाला कसा आकार द्यायचा आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करायचं आहे, व्हिजन एक्सरसाइजमध्ये. कॉन्टॅक्ट हे एक आम्ही स्वतः अनुभवलेलं आणि इव्हन ऑलरेडी त्याच्यावरती खूप छान प्रकारे काम केलेलं आहे आणि माझे म्हणजे याच्या अगोदर सुद्धा मी जे काही सेशन वगैरे घेतली, त्यामध्ये हा एक कॉन्टॅक्ट नावाचा जो काही कॉन्सेप्ट आम्ही राबवतो, त्याच्यामध्ये अ, आपण त्याला म्हणूया ऋणानुबंध म्हणूया किंवा कनेक्शन्स, रिलेशनशिप. ओके. तर ती कशी बिल्ड करायची आहे, त्यासाठी काय टेक्निक्स आहेत. ओके. हाऊ टू बिल्ड इट. जे काही नातेसंबंध आपले आहेत, नातेसंबंध इन द सेन्स एनिथिंग, आपण बहीण-भाऊ, आई-वडील, ओके. याच्या व्यतिरिक्त बाहेर आपले मित्र-मैत्रिणी, या सगळ्या व्यतिरिक्त ऑफिस कलीग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही आपण म्हणतो ना, की एक बंध असतो. तर तो कसा बांधला गेला पाहिजे, याच्याबद्दल ह्या टेक्निकमध्ये, या कॉन्टेक यामध्ये आपण ते शिकणार आहोत. अ, 5वा जो आहे तो इंट्रोटेक आहे. इंट्रोटेक इज नथिंग बट आम्ही त्याला इंट्रोस्पेक्शन असं म्हणतो. इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःबद्दल अधिक माहिती करून घेणं. अ, ते इंट्रोटेक आहे आणि ते कसं माहिती करून घेणं, त्यासाठी काही टेक्निक्स आहेत. तर ते टेक्निक्स आणि त्याच्याबद्दल काही थेरटिकल गोष्टी आहेत, बट सायमल्टेनियसली काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आणि त्या प्रॅक्टिकल गोष्टी मला वाटतं तुम्हाला जास्त भावतील, कारण त्या प्रॅक्टिकल गोष्टींमधून तुम्हाला शिकता येईल, की ॲक्चुअलमध्ये अ, स्वतःबद्दल म्हणजे कसं जाणून घेता येईल. म्हणजे कसं होतं, की आपण भरपूर वेळा अ, आपल्याला आपल्याच
ज्या गुणांची जी काही पारख असते ती नसते. म्हणजे लाईक आपण असं म्हणूया की आपल्यामध्ये जे दोष आहेत, गुण आहेत, ओके, ह्यामधलं जो काही आपण म्हणतो चांगली गोष्ट आहे, आपण त्याला स्ट्रेंथ म्हणूया. तर ते स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी काय तंत्र वापरलं पाहिजे? ओके. तर त्याचं ह्याच्यामध्ये ह्या 5व्या इंट्रो टेकमध्ये त्याची माहिती तुम्हाला मिळेल. अचिव्हर्स एफडी टेक. आता हा जो पार्ट आहे, अचिव्हर्स आणि ह्याला एफडी का म्हटलंय ते पण मी तुम्हाला सांगतो. अचिव्हर्स म्हणजे आपण म्हणूया की विजेता. ओके. आणि एफडी इज नथिंग बट फोकस डेव्हलपमेंट. ओके. तर ह्यामध्ये म्हणजे त्या विजेत्याचा विजेता होणार हे कन्फर्म आहे. ओके. पण त्याचं जे फोकस डेव्हलपमेंट आहे, एखाद्या गोष्टींसाठी आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत राहणं किंवा त्या गोष्टीवर काम करत राहणं. तर ते कसं हाऊ यू कॅन डेव्हलप इट याचं टेक्निक. आणि ह्याच्यामध्ये काही आमचे म्हणजे खूप सारे याच्यामध्ये टिप्स आहेत. खूप साऱ्या नोट्स आहेत. त्या तुम्हाला जर तुम्ही घेतलात आणि तुम्ही जर अंमलात आणलात तुमच्या आयुष्यात, सो डेफिनेटली इट विल बी हेल्पफुल फॉर यू. आणि सायमल्टेनियसली ह्याच गोष्टी जर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी असतील, आपल्या परिवारामध्ये जर तुम्ही ह्या अंमलात जरी आणलात, म्हणजे पहिल्या स्वतःवरती अंमल त्याचा हे करा आणि देन वी कॅन गो अहेड ऑन रेस्ट ऑफ मीन्स तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ते पोहोचवा. बट येस, तुम्हाला याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि हे 7 दिवस, हे 7 जे सेशन आहेत आपले पुढचे, या 7 सेशनमध्ये वी आर वर्किंग ऑन म्हणजे काही आपण त्याला गृहपाठ नको म्हणूया, बट इट इज अ प्रॅक्टिकल थिंग्स. वी विल आस्क यू सर्टन थिंग्स टू डू. ओके. जेणेकरून तुम्हाला खरंच त्याचं हेल्पफुल होतंय, नाही होतंय, त्याचा वापर तुम्ही करताय, नाही करताय, ह्याचा पण अंदाज येईल आपल्याला. आणि जर करत असाल तर खूप छान आहे. म्हणजे लाइक इट विल डेफिनिटली हेल्पफुल. आणि मला पण चांगला फीडबॅक मिळेल, की माझ्या ह्या म्हणजे सेशनमुळे तुमच्यामध्ये चांगला बदल झाला, हे पण मला कळून चुकेल. सो दॅट इज अबाउट अचिव्हर्स एव्हरी टेक. अचिव्हर्स एव्हरी टेकमध्ये मी म्हणालो, की फोकस डेव्हलपमेंटचा हा पूर्ण प्रोग्राम आहे. हा 6 नंबरचा. लेट अस बी इंटेलिजंट हा 7वा आणि शेवटचा भाग आपला ह्या म्हणजे या पूर्ण कोर्सचा असणार आहे. लेट अस बी इंटेलिजंटमध्ये माणसाने इंटेलिजंट बनावं. हे आपण सर्व आपल्याला म्हणजे लाइक आपण पुस्तकं वाचतो, खूप काही ज्ञान घेत असतो, आत्मसात करत असतो. Wikipedia आहे, Google आहे, ChatGPT आहे, भरपूर काही आहे. ओके. सगळीकडनं आपण आत्मसात करत असतो. ओके. बट अगेन त्या म्हणजे आपण मी असं ह्याला नाव दिलंय आपण लेट बी इंटेलिजंट. पण मी अगेन असं म्हणेन, की लेट बी इंटेलिजंट पेक्षा लेट बी विस्डम. म्हणजे लाइक तुम्ही जितकं ते विस्डम असाल तितकं खूप चांगलं असेल. कारण ह्या विस्डम आणि इंटेलिजन्स बद्दल पुढे मी बोलेन. म्हणजे आजच्या सेशनमध्ये ते तुम्हाला येईल. खूप छान पद्धतीचं एक प्रेझेंटेशन आपण ह्या लेट अस बी इंटेलिजंट वरती बनवलेलं आहे आणि डेफिनिटली इट विल बी हेल्पफुल टू यू टू अंडरस्टँड. एकच मिनिट, कोणाचा मेसेज आहे. लेट्स सी. ओके. आमची मित्रमंडळी जॉइन करते आहे. चॅट बॉक्स बाजूलाच ठेवतोय ते, त्याच्यामुळे कळेल मला नक्की कोण चॅट करतंय. मशी. ओके. ऑलराइट. सो येस. सो लेट अस बी इंटेलिजंट याच्यामध्ये तुम्हाला जसं मी म्हणालो, की त्याच्यामध्ये पण काही टेक्निक्स आहेत दॅट यू विल एबल टू अंडरस्टँड. आणि हे सर्व झाल्यानंतर एक सेशन, फायनल सेशन, 8वं सेशन असं असेल, की ज्याच्यामध्ये तुमचं फीडबॅक म्हणजे लाइक हाऊ यू गेन फ्रॉम धिस पर्टिक्युलर सेशन आणि ह्या पूर्ण कोर्समधून तुम्हाला काय मिळालं आणि कशा पद्धतीने तुम्ही ते इम्प्लिमेंट केलं आणि खरंच त्याचा उपयोग झाला की नाही याच्याबद्दल तुमचा फीडबॅक असेल. आणि तो फीडबॅक तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन बोलाल किंवा शेअर कराल. एनिथिंग यू कॅन डू. सो दॅट इज व्हॉट अबाउट दी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फॉर अ बेटर करियर हा आपला एक कोर्स आपण डिझाइन केलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण ह्या BO ॲटिट्यूडमध्ये म्हणजे बीइंग ऑप्टिमिस्टिक आपण ज्याला म्हणतो आशावादी, हे सुरू करण्या अगोदर मला एक
छोटासा एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवणं गरजेचं आहे. कारण हा जो पूर्ण कोर्स आहे किंवा आपला जो पहिला सेशन आहे, सो इट इज टोटली डिपेंड्स. एकच मिनिट. येस. सो गोइंग अहेड ऑन द टर्म ऑफ आशावाद म्हणजे बीइंग ऑप्टिमिस्टिक जो आहे त्याच्यामध्ये मी हे उदाहरण तुम्हाला जे देतोय ते मी खूप म्हणजे खूप उदाहरणं माझ्याकडे होती सांगायची म्हणजे जी तुम्हाला खरं तर अपडेट करायची होती. त्याच्यामध्ये हे उदाहरण निवडण्याचं एक वेगळं कारण आहे ते तुम्हाला शेवटी कळेल. बट सायमल्टेनियसली मी असं म्हणेन की आशावाद म्हणजे मी जेव्हा अशा पद्धतीचे कोर्स करत होतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्स मला वाटतं मी कॉलेजच्या ह्याच्यामध्ये करत असताना एडिसन, थॉमस अल्वा एडिसन हे नाव खूप प्रकारे खूप आशावादाचं एक उदाहरण, उत्तम उदाहरण म्हणून सांगितलं जातं. आजही आहे. ओके. कारण खूप परिश्रमामधून तो व्यक्ती घडतो. अगोदर तो काहीच नसतो अँड देन ही इज मूव्हिंग अहेड. ओके. त्याची आई त्याचा सांभाळ करते आणि मूव्हिंग अहेड जेव्हा त्याची वाढ होते, कारण मला वाटतं काहीतरी हार्डली दुसरीमध्ये असताना, दुसरी का पहिलीमध्ये असताना, तिथे पहिली आणि दुसरी असा काही प्रकार नाही. मला वाटतं काहीतरी स्टँड हे आहेत त्यांचे वेगळ्या पद्धतीची शिक्षण पद्धती आहे. सो त्या याच्यामध्ये असतानाच दुसऱ्या वर्गात असताना त्याला शाळेतून बाहेर काढलं जातं आणि ज्यांनी म्हणजे शाळेमधून बाहेर आल्यानंतर त्याला जेव्हा त्याची आई पुढचा सांभाळ करते आणि नंतर जेव्हा त्याच्यामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ते पूर्ण जगाने बघितलेलं आहे. सो ते उदाहरण सुद्धा देता आलं असतं पण मी हे उदाहरण यासाठी घेतलंय कारण हे एका भारतीयाचं उदाहरण आहे. एका अशा भारतीयाचं जो अमेरिकेत म्हणजे भारतात त्याचं पूर्ण बेसिक शिक्षण झाल्यानंतर अमेरिकेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डेअरी इंजिनिअरिंग त्यांनी केलं मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये. आणि परत ते पूर्ण शिक्षण झाल्यानंतर ही थॉट की लाईक आपल्या देशासाठी काहीतरी भरीव कामगिरी आपण केली पाहिजे. देन ही थॉट की बाबा आपण आपल्या देशात जाऊन एक म्हणजे असं अशी एक एखादी कामगिरी करायची जेणेकरून डेफिनेटली इट विल बी वर्केबल फॉर आर कंट्री. आपल्या देशासाठी काहीतरी त्याचं भरीव उपयोग त्याचा होऊ शकतो. म्हणून पुढे जाताना जेव्हा तो व्यक्ती इथे इंडियामध्ये परत आला, तर सरकारी डेअरीमध्ये त्यांनी काम चालू केलं आणि साध्या नोकरीतूनही मोठा बदल घडवता येईल अशी एक त्यांनी आशा स्वतःकडे बाळगली की बाबा इट्स अन अगेन अन ऑप्टिमिझम. ओके. सो 1948 ते 1949 म्हणजे 1 वर्ष त्यांनी त्या युनिटमध्ये काम केलं. ओके. त्याच्या पुढे जाताना 1949 साली त्यांनी संशोधन क्रेमरीत इंजिनियर म्हणून सुरुवात केली. इथे छोट्या जागेतून मोठा उद्योग कसा उभा करता येईल याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये म्हणजे ते शिकले किंवा एका वर्षात काही गोष्टी शिकले होते तेच त्यांनी इम्प्लिमेंट केलं आणि छोट्या जागेमध्ये एक मोठा व्यवसाय आपल्याला हाऊ टू ड्राईव्ह इट ते स्वतः शिकत होते. पुढे जाताना 1950 म्हणजे पुढच्या 2-3 वर्षामध्ये त्यांना अशा व्यक्तीशी त्यांची भेट झाली म्हणजे जे स्वतंत्र सैनिक आहेत त्रिभुवनदासजी पटेल यांच्या सहकार्याने कैरो सहकारी संघटना त्यांनी उभी केली, जिथे त्यांना हे लक्षात आलं की शेतकऱ्यांचा एकोपा म्हणजे एक संघटना आपण जर बनवली तर डेफिनेटली इट विल बी हेल्पफुल आणि ती खूप आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल असं त्यांना वाटलं. आणि 1950च्या दशकामध्ये त्यांनी एक प्रयोग केला आणि तो प्रयोग खूप यशस्वी झाला. याच्या अगोदर कसं की नेस्ले हे ब्रँड जगामध्ये खूप टॉपला होतं आणि त्याच्यामध्ये नेस्ले काय करायचं की दुधाच्या आपलं गाईचं जे काही दूध आहे त्या दुधाची पावडर म्हणून ती विक्री व्हायची आणि खूप प्रमाणात विक्री त्यावेळी व्हायची आणि ते वन ऑफ द टॉप ब्रँड इन दी वर्ल्ड. ओके. आणि अशातच 1950 म्हणजे आपल्याला स्वतंत्र होऊन फक्त 3 वर्ष झाली होती. या पिरियडमध्ये जेव्हा संपूर्ण भारत मला वाटतं स्वतंत्र झाला भारत पण अगेन इट्स अन पॉवर्टी मीन्स लाईक तुम्हाला माहिती असेल की अ, भारत काय पूर्ण स्वतंत्र झाला पण तशी काय भरभराट झाली असं नाही कारण ऑलरेडी इंग्रजांनी भरपूर काही गोष्टी लुटून घेऊन गेले होते. त्याच्यामुळे त्या भुकेलेला भारत जो आहे तो तिथे तुम्हाला दिसत होता. ओके. त्या सर्वांना दिसत होता. ह्या व्यक्तीला पण तो दिसत होता. ओके. सो त्यांनी तो प्रयोग केला जे
अजून कोणी केलं नाही ते आपण करून बघूया, अशातला तो विचार. त्यांनी काय केलं, की त्यांनी म्हशीच्या दुधापासून ती पावडर कशी बनवायची, कारण त्यावेळी त्यांच्याकडे म्हशीच्या दुधाचं उत्पन्न भरपूर होतं. अँड अगेन दे स्टार्टेड. ओके, सो तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अ, पुढे जाऊन त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं आणि देन ही मूव्हिंग अहेड वाईल आपण म्हणूया की त्यांनी तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर म्हणजे ती जी दुधाची पावडर आहे, म्हशीच्या दुधापासून बनवलेली पावडर खूप प्रमाणात विक्री त्याची अ, वाढली आणि विक्री वाढल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की हा एक उत्तम प्रकारचा बिझनेस होऊ शकतो. उत्तम प्रकारचा सांघिक बिझनेस होऊ शकतो आणि हा फक्त एका स्पेसिफिक स्टेट पुरता किंवा लोकेशन पुरता मर्यादित न ठेवता आपण त्याला खूप म्हणजे वाईल्ड वाईड लेवलला आपण त्याला बघणं गरजेचं आहे. देन दे मूव्हिंग अहेड वेअर दे एस्टॅब्लिश NDDB ची स्थापना त्यांनी केली. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ. मी आपल्या गावकडची मंडळी इथे आहेत. खूप चांगलं उदाहरण आहे. जे ग्रामीण भागातून सुद्धा इथे जॉईन केलेली काही मंडळी आहेत, जे माझ्या ओळखीतले आहेत. ओके, तर त्यांना पण हे मला सांगायचं आहे, की डेअरी व्यवसायामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं व्यवस्थापन त्यांनी केलंय पुढे जाऊन, ते बघता येईल तुम्हाला. NDDBची स्थापना झाली आणि ते मॉडेल त्यांनी पूर्ण भारतभर विकसित केलं. 1956ला हा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. 56च ना की 65? सॉरी, 65. आशावादाच्या उत्तम उदाहरणामध्ये म्हणजे जो प्रकार आहे तो त्यांनी केला, म्हणजे जो प्रयोग आहे तो त्यांनी केला, तो म्हणजे ऑपरेशन फ्लड. भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश झाला पाहिजे अशी आशा घेऊन त्यांनी तो प्रयोग चालू केला होता. आणि अशा पद्धतीने दुग्ध क्रांतीमध्ये त्यांनी म्हणजे या भुकेलेल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं आणि देशाला मला वाटतं 1970 मध्येच देश आपला भारत देश टॉप 5 मध्ये आला दुधाच्या उत्पन्नामध्ये. ओके, का? कारण हे जे ऑपरेशन फ्लड त्यांनी राबवलं, या ऑपरेशन फ्लड नंतर खूप छान प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळाला. पूर्ण भारतातले जे काही दुग्ध व्यावसायिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याकडून खूप छान प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळाला. GCMMF आणि IRMA ह्या संस्थांची उभारणी केल्यानंतर ग्रामीण तरुण सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप छान प्रकारे उतरला, खूप मोठ्या प्रमाणात उतरला आणि 1973 मध्ये या दोन्ही संस्थांची स्थापना करून एक स्टेप पुढे ह्या व्यक्तीने टाकलं आणि या व्यक्तीला पुढे जाऊन म्हणजे मला वाटतं 63 पासून अवॉर्ड्सच आहेत सर्व. म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, कृषीरत्न, रॅमन मॅगसेस, वर्ल्ड फूड प्राईज, तसेच त्यांच्या सामाजिक नेतृत्वासाठी म्हणजे जी काही लिडरशिप त्यांनी केली विथ मिस्टर पटेल जे आहेत आपले त्यावेळेचे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक त्रिभुवनदासजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली यांनी काम केलं. बट बऱ्यापैकी अ, यांचं सुद्धा काही लिडरशिप स्किल होतं आणि त्यांना त्या नेतृत्वासाठी कार्निगे वॉटेलर वर्ल्ड पीस प्राइज यांना मिळालं. ओके, आणि खूप छान असं एक्झाम्पल त्यांनी सेट केलं आणि तो व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत. ते व्यक्ती आहेत, सॉरी मला वाटतं 90 वर्ष ते जगले आणि त्याच्यानंतर त्यांचा देहांत झाला. अ, आपला देश करू शकतो हे त्यांचं जे काही आशावाद होता, म्हणजे 1900 जेव्हा त्यांनी ते मिशनरी जॉईन केली, डेअरी फार्म जॉईन केलं, त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे आतापर्यंत म्हणजे 1900 ते फायनल अवॉर्ड त्यांना मिळेपर्यंत हा जो पिरियड गेलाय ना, ह्या पिरियडमध्ये खूप काही डेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये, डेअरी क्षेत्रामध्ये त्यांनी केली आणि त्याच्यामुळे त्यांना ते अवॉर्ड्स वगैरे सगळं मिळाले आणि 2012 साली त्यांचं निधन गुजरातच्या एका छोट्या गावात, आनंदच्या जवळ एक गाव आहे तिथे झालं. ओके, आणि ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन, म्हणजेच आपल्या द टेस्ट ऑफ इंडिया अमूलचे सर्वे सर्वा त्यावेळेचे, ज्यांनी ती सुरुवात केली त्या पूर्ण अ, अ, प्रक्रियेला, त्या संघटनेला. ओके, आणि भारतीय श्वेतक्रांतीचे जनक ओके म्हणून त्यांना ओळखलं जातं.
मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आजही पूर्ण भारतभर आहे. आणि असं हे उदाहरण आशावादाचं मी तुम्हाला एवढ्यासाठीच देतोय, कारण जिथे काहीच नाहीये, म्हणजे जिथे काहीच नाही म्हणजे दुधाचं उत्पन्न होत आहे पण ते सॅग्रिगेटेड आहे, म्हणजे सगळीकडे पसरलेलं आहे. भारत एकत्र काही करतोय असं दिसत नव्हतं. पण ह्या व्यक्तीने ते साध्य केलं, सर्वांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून एक एक सुंदर असं उदाहरण सेट केलं. हे एक आशावादाचं माझ्या म्हणजे आतापर्यंत वाचलेले भरपूर जे एक्झाम्पल्स आहेत, भारतीय म्हणून एक चांगलं एक्झाम्पल आता दिसतंय. ओके, जे एक सुंदर आशावादाचं उदाहरण आहे, जे रिसेंटली लोकांनी बघितलेलं आहे. सो अशातच म्हणजे ही सर्व एक्झाम्पल्स आपण बघण्याचं कारण एवढंच आहे की आशावाद नक्की काय आहे, कशा पद्धतीने एक व्यक्ती येतो आणि तो कशा पद्धतीने तो डेव्हलपमेंट करतो आणि पुढे जातो. ओके, स्वतः पुढे जात नाही तर बाकीच्या लोकांनाही बरोबर घेऊन जातो. आणि हे सर्व करत असताना कशा पद्धतीने हे, म्हणजे आज आपण बघतोय की अमूल हे ब्रँड कुठे आहे. ओके, सो इट इज एव्हरीवेअर. सो सांगायचा मुद्दा हाच आहे की अशाच आशावादाचा वापर आपल्या आयुष्यात आपण केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आता आशावाद नक्की आपण फक्त बोलून नाही तर कशा पद्धतीने आपण तो ऍक्ट करायचा आहे, तर त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. मी ते स्क्रीन. येस. डेव्हलपिंग बीओ ॲटिट्यूड, बिईंग ऑप्टिमिस्टिक. ओके, आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील ना, आपण शेवटी घेऊया. मी मगाशीच सांगायला विसरलो. अ, जे काही प्रश्न असेल तुम्हाला मनाला वाटत असेल ते यू कॅन अपडेट मी लेटर. ओके. याच्यामध्ये बिईंग ऑप्टिमिस्टिक, मगाशी जे म्हणाल ना बिईंग इंटेलिजंट वगैरे वगैरे, ते तुम्हाला इथे बघता येईल. इफ यू नो अदर्स वेल, म्हणजे जर आपण दुसऱ्यांना खूप छान प्रकारे ओळखतो, त्यांची ओळख आपल्याला म्हणजे ओळख पारख आहे. ओके, तर आपण त्याला इंटेलिजन्स असं म्हणतो. आणि जर इफ यू नो युअर सेल्फ, म्हणजे जर तुम्ही स्वतःला चांगलं ओळखता, then यू हॅव विजडम. ओके, आता म्हणाल की इंटेलिजन्स आणि विजडम दोन्ही सारखेच शब्द आहेत, काय फरक आहे? मी आता हल्ली चेस भरपूर खेळतो. तर चेसमध्ये असं आहे की म्हणजे त्यामध्ये टेक्निक्स आहेत खूप सारे. आपण चेसचं उदाहरण न घेता आपण वी विल सी सम अदर थिंग्स, कारण सगळ्यांनी चेस म्हणजे आय डोंट नो की खेळत असतील नाही खेळत असतील, बट सिम्पल एक्झाम्पल घेऊया. शालेय जीवनातलं म्हणजे कसं आपण वी आर लर्निंग आउट ऑफ ऑल दी, म्हणजे पूर्ण पाठांतर पुस्तकं भरपूर काही अ, गोष्टी आपण करत असतो. मला वाटतं ग्रॅज्युएट होईपर्यंत ह्या गोष्टी आपण एक एक करत इम्प्लिमेंट करत असतो, वाचत असतो आणि आपण स्वतःच्या ज्ञानामध्ये भर टाकत असतो. ओके, आता ते ज्ञान मिळवणं, इट्स कॉल्ड इंटेलिजन्स. ओके, बट त्याचा त्या मिळालेल्या ज्ञानाचा ऍक्च्युअल मध्ये योग्य ठिकाणी वापर करणं म्हणजे विजडम. हा त्या दोघातला फरक आहे. आणि जर भरपूर लोक आपल्याकडे इंटेलिजन्स आहेत, देर इज नो डाऊट, बट विजडम असणारे, शहाणपणा असणारी मंडळी आपल्याकडे खूप कमी मिळतात. ओके, खूप कमी सापडतात. सो लेट सी हाऊ ह्याचा फरक नक्की, म्हणजे आता फरक म्हणूया किंवा आपण याच्यातला कशा पद्धतीने त्याचा वापर आपल्याला शहाणपणाचा करायचा आहे, ते पण आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. सो गोइंग अहेड, नो दे सेल्फ. माझी स्क्रीन पूर्ण दिसते तुम्हाला? पूर्ण दिसते का, म्हणजे वरून टॉप वगैरे कट वगैरे झाला नाही ना? हॅलो. फोल्डर सेक्शन दिसतं ते मला. MSME 1 आणि त्याच्यावर 5 फाईल्स आहे मला वाटतं. नाही, पण आता ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये स्क्रीन मध्ये अशी म्हणजे हे दिसतंय, पूर्ण स्क्रीन दिसते की फोल्डर वगैरे दिसत आहेत? पूर्ण पूर्ण स्क्रीन दिसते. स्क्रीन नाही दिसत आहे. म्हणजे फोल्डर वाली स्क्रीन दिसते पूर्ण. हा, फोल्डर वाली स्क्रीन दिसते. ओके, एकच मिनिट. हा, PPT किंवा PDF ओपन केली आहे का आपण? येस 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 नाही, येस मग येस. ती नाही दिसत आहे. मी पीपीटीच ओपन केलंय, बट ते कसं झालंय, फोल्डर मध्ये ओपन झालंय ते.
एक मिनिट. ड्युएल मॉनिटर नाही वापरत ना? नाही ड्युअल नाही नाही आहे. ना? पॉवर पॉइंट मधून मी ओपन करतो. आता आता कोणती न- स्क्रीन दिसते? तीच आधीवाली. एक काम करा ना दादा, आपण रिशेअर करा ना, कदाचित त्यांनी होईल. कारण भारत सोबत पण जे लेक्चर होते तेव्हा पण हा प्रॉब्लेम आम्ही फेस केला होता. परफेक्ट. येस. त्याच्यामध्ये ओपन. आता अ, नाही, अजूनही तीच फोल्डर. एक कदाचित तुम्ही जेव्हा स्क्रीन शेअर केली तर तिथं सिलेक्शनचं ऑप्शन राहतं, होल विंडो आणि स्क्रीन वरती जे आपली पेज ओपन असेल ते. तर होल विंडो आपण सिलेक्ट. एकच मिनिट. इथे काय ऑप्शन आहे? हा. आता परफेक्ट. आता सगळं दिसतंय. प्रॉपर आहे ना? येस. ओके. म्हणजे डेव्हलपिंग मगाशी बीओ एटीट्यूड. हा राईट. म्हणजे बरोबर. मगाशी मी बडबड केली ती काही समजली नसेल. नाही ती कळाली. मला तरी डाऊट होता, पण मी लेट जॉईन झालो म्हणून मग म्हटलं कदाचित जस्ट एक नाही ओव्हरव्ह्यू नाही, म्हणजे देत असाल आता आपण. हे जे आता सेशन म्हणजे आता हे जो पीपीटी चालू केला ना, हा हा. त्याच्यामध्ये मी काय बोललो ते कळलं नसेल मे बी. म्हणजे मी ठीक. थोडक्यात परत एकदा सांगतो. तेच बोलणार आहे परत एकदा. लेट्स सी. म्हणजे यू हॅव, इफ यू नो अदर्स वेल यू हॅव इंटेलिजन्स. इफ यू नो युअर सेल्फ वेल यू हॅव विजडम, जे आपण आताच बोललो. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रकार आहे नो दे सेल्फ. दे सेल्फ सहसा वापरत नाही कोण, कारण दे सेल्फ हा खूप जुना वर्ड आहे आणि इट वॉज यूज इन म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, अगोदरची सेंचुरी सेंचुरीमध्ये हा शब्द वापरला जायचा. दे सेल्फ इज नथिंग बट युअर सेल्फ. नो युअर सेल्फ. आपल्याला स्वतःला जाणून घेणं आहे. ओके. सो हाऊ यू कॅन नो युअर सेल्फ वेल. आपण याच्यामध्ये असं म्हणूया की युअर स्ट्रेंथ, हाऊ यू कॅन नो अबाउट युअर स्ट्रेंथ वेल. ओके. तर ते जाणून घेणं इज नथिंग बट नो दे सेल्फ. ओके. सो बिईंग एक बिईंग ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड आणि नो दे सेल्फ. कारण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा ॲटिट्यूड चेंज नाही करू शकत. सो ॲटिट्यूड कसं आहे, काय आहे ते आपण पुढे बघूया. सो व्हॉट इज ॲटिट्यूड? सो ॲटिट्यूड इज नथिंग बट, म्हणजे अकॉर्डिंग टू ऑक्सफर्ड वगैरे, की वे ऑफ थिंकिंग, एक विचारसरणी असते, प्रवृत्ती असते व्यक्तीची. ओके. हे ऑक्सफर्डमध्ये लिहिलेलं आहे, आपल्याला पण माहिती आहे. ओके. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मीन्स पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग. ओके. सो जनरली आता हे जे लिहिलेलं आहे इथे, इट्स नॉट द कलर दॅट टेक्स इट अप, इट इज व्हॉट इज इनसाइड दॅट इज टेक्स इट अप. सांगायचा मुद्दा हाच आहे. आज कोणाचा वाढदिवस असेल तर सेलिब्रेशन करून घ्या. फुगे आलेले आहेत. ओके. सो जनरली सांगायचं हे आहे, जोक सपाट, इट इज नॉट दॅट कलर. याच्यामध्ये त्यांच्या कलरमुळे हे वरती आलेले नाहीयेत. हे फक्त एवढ्यासाठी झालेत की त्यांच्यामध्ये जे काही आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये जे काही आहे त्याच्यामुळे ते वरती आलेले आहेत. म्हणजे मे बी असं होतं की एखादा सावळा माणूस असतो आपल्यामध्ये, तर तो सावळा माणूस न्यूनगंड त्याचा असतो की बाबा ही वॉज नॉट एबल टू प्रेझेंट हिमसेल्फ वेल, कारण तो सावळा आहे असं तो स्वतःला समजतो. ओके. किंवा रंग, रूप आणि ह्या परिभाषेत जर आपण बघायला गेलो तर म्हणजे मी इतका असा स्मार्ट नाहीये वगैरे वगैरे म्हणणारी जी काही मंडळी आहेत, याच्यावरती म्हणजे त्या गोष्टीवरती न जाता मी असं म्हणेन की व्हॉट इज विदिन यू, जे तुमच्या आतमध्ये आहे, दॅट इज कॉल्ड ॲटिट्यूड. ओके. आणि तोच तुमचा पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल दॅट इज अ डिफरंट पार्ट, बट ते तुमच्या आतमध्ये आहे, तेच तुमचं खरं रूप आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही आज जिथे आहात किंवा
जिथे जाणार आहात, सो त्याच्यामुळे आहात. सो दॅट इज व्हॉट आय ट्राय टू मेक यू अंडरस्टँड. पुढे जाताना आपण येस, मी मध्ये एकदा जाताना, रस्त्याने जाताना, व्हॉट आय अंडरस्टूड इज एक व्यक्ती आहे, तो हे करतोय, काय म्हणतो त्याला आपण, स्प्रे मारतोय आणि तिथे काहीतरी लिहितोय. ओके, सो त्याने लिहिलंय जस्ट डू नथिंग. मी म्हटलं काहीही करू नका, असं त्याचा अर्थ झाला. मी म्हटलं काही मूर्ख माणूस आहे. नेहमी त्याचं म्हणजे लाईक इट इज लाईक समवट आपल्याला अशी लोक भेटतात की नेहमी निगेटिव्हच विचार करणारी मंडळी आहेत. तर म्हटलं हा निगेटिव्ह विचाराचा दिसतोय बहुतेक. ओके. त्याच दिवशी संध्याकाळी परत येताना दुसऱ्या बाजूला इकडे लिहिलेलं आहे इट इज इम्पॉसिबल. तिथे लिहिलंय, तो मला तो पण व्यक्ती वाटला की बाबा हा सुद्धा काय आहे, की हा पण एक निगेटिव्ह मानसिकतेचा माणूस काहीतरी लिहितोय आपल्या त्या भिंतीवरती. त्याच दिवशी जेव्हा मी त्या रस्त्याच्या कडेला आलो आणि जेव्हा मी पाहिलं, तेव्हा मला हे दिसलं. जस्ट डू इट, नथिंग इज इम्पॉसिबल. आता मी जिथे उभा आहे तिथून मला हे दिसतंय, पण मी जिथे अगोदर होतो, सकाळी होतो आणि संध्याकाळी होतो, तो जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, दॅट इज अन ॲटिट्यूड. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या आपण म्हणूया की इट इज अन इन्सिडेंट, एखादी घटना घडतेय, तर त्या घटनेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्यातून तुमचं ॲटिट्यूड कळत असतं, की तुम्ही त्याबद्दल कसं विचार करताय, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय, तुम्ही निगेटिव्ह विचार करताय, की काय करताय. सो जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, की मी जसं बघितलं तर मी म्हणालो, की हा व्यक्ती काय निगेटिव्ह माइंडचा आहे. ओके. जेव्हा मी इकडे पण बघितलं दुसऱ्या याच्यामध्ये, तिथे सुद्धा मी निगेटिव्ह म्हणजे इट इज इम्पॉसिबल, हे शक्य नाहीये. पण जेव्हा मी इथे उभं राहून बघतोय, तर त्यावेळी तुम्हाला कळतंय, की इट इज समथिंग डिफरंट. ओके. सो बघण्याचा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा. सो हाऊ यू आर टेकिंग इट, तुम्ही कशा पद्धतीने ते घेताय आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाताय, याच्यावरती सर्व तुमचं ॲटिट्यूड अवलंबून आहे. ओके. सो आता हे ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक इज नथिंग बट निराशावादी. ऑप्टिमिस्टिक इज व्हॉट, आशावादी. हे नक्की कशा पद्धतीची मानसिकता असलेली मंडळी असते, तर ही थोडक्यात आपण एक बायफर्गेशन त्याचं केलेलं आहे, की कशा पद्धतीची मंडळी आपल्याला आपण ओळखू शकतो, की हा पेसिमिस्ट आहे, ऑप्टिमिस्टिक आहे, वगैरे वगैरे. अजून एक गोष्ट, माझे काका आहेत, ही इज आय थिंक ही इज रिटायर्ड, ध्रुव म्हणून, रिटायर्ड विथ रिलायन्स. ओके. सो ही यूज टू से की अभिजित, तू जे लोकांना शिकवतोस ना, ऑप्टिमिस्टिक राहा वगैरे वगैरे, पण एका वेळी पेसिमिस्टिक होणं पण चांगलं असतं. मी म्हटलं कसं काय? तर तो नाही, पेसिमिस्ट राहिलं ना, तर काही वेळा म्हणजे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वगैरे होते. तर मला त्या गोष्टीचा त्यावेळी उलगडा नाही आला, पण ॲक्चुअलमध्ये पुढे जाऊन मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल एक देईन नंतर पुढे. बट येस, सगळ्यात जास्त जो फायदा आहे, तो ऑप्टिमिस्टिक होण्यामध्येच आहे, असं आजही माझं मत आहे. त्यांचं एक्झाम्पल मी तुम्हाला नंतर देईन. सो हाऊ इट इज बेनिफिशियल बीइंग ऑप्टिमिस्टिक, यू कॅन सी की एक व्यक्ती आहे, चहा पितोय, मस्तपैकी काम करतो ऑफिसमध्ये. ओके, त्याचं ऑफिस चालू होतं, ऑफिस बंद होतं, म्हणजे व्हॉटएव्हर. बट ही इज एन्जॉयिंग हिज लाईफ, हॅपी अँड कंटेंट आहे, मस्त समाधानी व्यक्ती आहे. ओके. तिथेच दुसरा एक व्यक्ती आहे जो वर्ल्ड आहे आणि कंप्लेनिंग आहे. तो नेहमी वर्ल्ड म्हणजे चिंतातूर आहे आणि काही ना काहीतरी कंप्लेंट नेहमी त्याच्या डोक्यात चालू असतात, की आज ह्याची कंप्लेंट करू किंवा त्याची कंप्लेंट करूया किंवा स्वतःबद्दल काहीतरी, परिस्थितीबद्दल काहीतरी बोलूया, वगैरे वगैरे. ओके. सो कंप्लेनिंग. ऑप्टिमिस्टिक व्यक्ती हा एन्जॉय गुड हेल्थ, स्वतःची हेल्थ तो जपतो, वेळोवेळी एक्सरसाइज वगैरे या सगळ्या गोष्टी तो टाइम टू टाइम करत असतो आणि ही इज एन्जॉयिंग हिज लाईफ. ओके. तिथेच पेसिमिस्ट जो असतो तो ओव्हर कॉशियस असतो अबाउट हेल्थ, म्हणजे स्वतःच्या हेल्थला घेऊन त्याला खूप प्रश्न असतात आणि ओव्हर कॉशियस असतो, म्हणजे एखादा रोग नसेल सुद्धा, पण तो डोक्यात असतो, म्हणजे लाईक विचारात असतो, की असं झालं तर, असं झालं तर, असं झालं तर. सो इज ओव्हर कॉशियस, म्हणजे आपण म्हणूया त्याला, की खूपच खूपच विचार करतो त्या गोष्टींबाबत आणि दॅट्स व्हॉट दे आर, मीन्स अशा पद्धतीची जी मंडळी असतात ती पेसिमिस्टिक असतात. त्यांचे एक्स्पेक्टेशन, ऑप्टिमिस्टिक मंडळींचे एक्स्पेक्टेशन्स इज ऑलवेज हाय. ओके.
आणि पेसिमिस्टिक आता हे म्हणान की एक्स्पेक्टेशन म्हणजे कसले स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या गुणांबद्दल म्हणजे परीक्षेमध्ये समजा एखादा विद्यार्थी येतो, स्वतःचं हाय लेव्हलचं मार्क्स मला पाहिजेत. ओके. मला स्वतःच्या कामामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रमोशन्स हवं किंवा पोस्टिंग चांगली हवी, डेझिग्नेशन चांगलं हवं किंवा व्हॉटएव्हर. ओके. त्याचं हाय असतं आणि पेसिमिस्टचं मला जे आहे ते चालेल. म्हणजे आपण ज्या गोष्टीमध्ये आहोत त्याच्यामध्ये वी आर समाधानी काइंड ऑफ थिंग्स. सो असं ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिकचं लाइक वी कॅन सी अ डिफरंट काइंड ऑफ पीपल. ओके. ऑप्टिमिस्टिक मंडळी जी असते ती लुक फॉर रिझल्ट. चांगल्यात चांगला रिझल्ट कसा येईल आणि फायदा कसा होईल, अजून ग्रो कसा होऊ आपण, याच्याबद्दल विचार करत असतो. आणि पेसिमिस्ट मंडळी जी आहे ती लुकिंग फॉर अ रिझन अँड पेन. जास्तीत जास्त कारण शोधण्याचं काम ही पेसिमिस्टिक मंडळी करत असते. ओके. इनकरेज अदर अँड बूस्ट देअर मोराल्स. ऑप्टिमिस्ट मंडळी नेहमीच आपल्या मित्रमंडळी जवळपासची जी काही आपल्या बरोबर जी सहकारी मंडळी असतात त्यांना इन्करेज करण्याचं काम करत, त्यांना धैर्य देण्याचं काम करत असतात आणि त्यांचं मोराल डाऊन न न होऊ देता त्यांना नेहमीच सपोर्ट करण्याचं काम करत असतात. तिथेच इकडे अगदी उलटं आहे पेसिमिस्टिक. डिस्करेज अदर, त्यांना नेहमी म्हणजे पुलिंग देअर लेग्स अँड ऑल ते चालू असतं. हे झालं पेसिमिस्टिक मंडळीचं काम. ओके. ही मंडळी ऑप्टिमिस्टिक मंडळी ट्रस्टवर्दी असते. त्यांच्यावरती तुम्ही भरोसा म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवू शकणारी अशी मंडळी ही असते. तिथेच पेसिमिस्टिक मंडळी नेहमी सस्पिशियस, अनरिलायबल काइंड ऑफ मंडळी आपल्याला ही दिसते. नेहमीच त्यांच्या मनात शंका असते. एखादा प्रश्न जरी सांगितला, विचारला किंवा सांगितलं जरी, तरी त्यांच्या डोक्यात मलाच का विचारलं? अशा पद्धतीचं काइंड ऑफ ॲटिट्यूड त्यांचं इथे असतं. ओके. सो पेसिमिस्ट ॲटिट्यूड वी कॅन से. ओके. ऑप्टिमिझम, कॉन्फिडंट, बोल्ड लाइक टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस. चॅलेंज घेणं हे त्यांच्या म्हणतो ना जन्मजात त्यांच्या आतमध्ये अ, म्हणजे खचून भरलेला असतो कॉन्फिडन्स. ओके. तर ही अशी सगळी मंडळी म्हणजे लाइक इट्स नॉट अ सुपरमॅन बट या इट्स लाइक टू बी अ सुपरमॅन आणि म्हणूनच ती ऑप्टिमिस्टिक आहेत. आणि पेसिमिस्ट जी मंडळी आहेत ती रेसिस्ट चेंज, हायली व्हॅल्यू सिक्युरिटी म्हणजे त्यांना बदल हा नकोच असतो मुळात. बदल दिसला त्यांना किंवा एखादा चेंज होतोय काहीतरी, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया, की एआयने आता मार्केट सगळं कव्हर करत चाललेलं आहे. हळू सर्व मग याची एवढी भीती मंडळ आपल्या याच्यामध्ये आपल्या मनामध्ये येतेय, की अरे आता माझं काय होणार? हाऊ आय कॅन रेसिस्ट? मी जगू कसा? कसं होणार? मी श्वास घेऊ शकतो का? नाहीतर एआय घेऊन टाकेल. अशा पद्धतीचं एक वातावरण त्यांच्या डोक्यात चालू असतं. सो असं नाही आहे. सो वेअर अगेन कुठे म्हणजे कोणत्या बाबतीत ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे निराशावादी जो प्रकार आहे तो राहिला पाहिजे. ते पण तुम्हाला कळलं पाहिजे. अँड वेअर हाय व्हॅल्यू सिक्युरिटी म्हणजे त्यांना त्याची चिंता पडलेली असते. स्वतःबद्दलची चिंता असते. जॉब सिक्युरिटी नाहीये, हे आहे, हे नाही, ते नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास त्यांना होत असतो. ओके. ऑप्टिमिस्टिक अगेन इट इज पीस, पेशन्स. खूप शांत मंडळी असतात. ओके. कितीही मोठं संकट डोक्यावर आलं, तरीही ऑल्वेज इज अ पेशन्स. ते खूप शांत डोकं म्हणतो ना, डोक्यावर बर्फ ठेवून चालणारी मंडळी असतात. ओके. तिथेच पेसिमिस्ट ही मंडळी आपल्याला खूप बघायला मिळतात. इम्पेशन्स म्हणजे आजच्या घडीला मुंबईत बघायला गेलं ना, तुम्हाला नाक्या-नाक्यावरती, कॉर्नर-कॉर्नरवरती ही सगळी मंडळी इम्पेशन्स जी मंडळी आहेत ती तुम्हाला दिसतील. इम्पेशंट. ओके. सो वेअर भले ती गाडी असो किंवा बाईक असो, दे आर इम्पेशंट. दे लाइक टू गो अहेड. दुसऱ्याच्या पुढे जायचंय नाही. ओके. आणि फास्ट जायचंय. आजच्या काळात म्हणजे वेळ हा खूप म्हणजे इज अ सुपिरियर टू एव्हरीवन. सो सगळ्यांच्या पुढे मला जायचंय आणि मला राहवत नाहीये आता. सो दॅट काइंड ऑफ ॲटिट्यूड इट इज. सो वेअर अशा पद्धतीची मंडळी सुद्धा बघायला मिळतात आपल्याला आणि अशाही पद्धतीची मंडळी बघायला मिळतात. पण ही मंडळी आता सध्या कमी कमी होत चालली आहे. कुठली पेशन्सवाली आणि इम्पेशंट जी मंडळी आहे ती खूप अ, वाढत चाललेली आहे. आय डोंट नो त्याचं रिझन काय आहे. मला वाटतं लॉकडाऊन हे त्याच्यामधलं काहीतरी मोठं रिझन असू शकतं. बट अगेन ह्याचा आपल्याला म्हणजे म्हणतो ना बॅलन्स किंवा त्याच्या पुढे जाऊन आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. तर ती पण बाजू आपण समजून घेतली पाहिजे, की हाऊ यू कॅन बी अ पेशंट. बीइंग ऑप्टिमिस्टिकमध्ये पुढे तुम्हाला पेशन्सबद्दल
नक्की कसं काय पेशन्स तुम्ही ठेवू शकता त्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणारच आहोत. पण तत्पूर्वी गोइंग अहेड ऑन द पार्ट ऑफ ऑप्टिमिस्टिक अँड पेसिमिस्टिक. नेहमी फॉरगिव्ह करणं म्हणजे लाईक एखादं समोरून तुम्हाला खूप त्रास देणारा व्यक्ती तुमच्या समोर येतोय. ओके. आणि पण आपण त्याला नेहमी फॉरगिव्ह करतोय. म्हणतो ना, की गांधीजींचं एक वाक्य आहे, की एका कानाखाली मारलं की दुसऱ्या गालफोडे करणं वगैरे. आताच्या घडीला ते शक्य नाहीये. बट अगेन दुसरा गाल आपण फोडे नाही करत. बट अगेन त्याच्यावरती काहीतरी दुसरं सोल्युशन असू शकतं. बट हे नसू शकतं. ओके. ॲटिट्यूड ऑफ रिव्हेंज नसू शकतो. म्हणजे बदला मला घ्यायचंच आहे, मला मारायचंच आहे, मला हेच करायचं आहे. तर तशा पद्धतीचं हे नसलं पाहिजे. ओके. सो ते म्हणजे बीइंग ऑप्टिमिस्टिक अँड पेसिमिस्टिकमध्ये हा खूप फरक आहे. ऑप्टिमिस्टिक मंडळी लगेच नाही करत, थोडा वेळ घेतात पण फॉरगिव्ह करतात. ओके. पेसिमिस्ट मंडळी लगेच ताबडतोब उत्तर देण्यामध्ये हे आतुर असतात आणि त्यांचा ॲटिट्यूड हा रिव्हेंजचाच असतो, बदला घेण्याचाच असतो. ओके. सो तो एक फरक आपल्याला दिसतो. ऑप्टिमिस्टिक मंडळी आत्ताच्या म्हणजे करंटमध्ये जगत असते. लाइक टू फोकस ऑन प्रेझेंट. आत्ताच्या ना सध्या काय चाललंय त्याच्यामध्ये जगत असते. बट तिथेच पेसिमिस्ट मंडळी ही पास्टमध्ये जगत असते. त्यांना पूर्वापार काय चाललं आहे, पूर्वीच्या काळात असं झालं होतं, पूर्वीच्या काळात तसं झालं होतं, पूर्वीच्या काळात माझ्याबरोबर असं एक्सपिरियन्स झालं होतं. सो आता मी तसं करणार नाही. म्हणजे तसं नाही, म्हणजे काही वेगळं करणार नाही. त्याच्यामध्ये काही करियर करणार नाही किंवा त्याच्यामध्ये मला जायचं नाही. माझ्याबरोबर असं झालं होतं. सो ते एक्सपिरियन्स कॅरी केल्यानंतर पास्टमध्ये अडकून राहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात. ओके. आणि यू विल फेस इट. भविष्यात तुम्हाला त्या गोष्टी फेस कराव्या लागतात. ऑप्टिमिस्टिक मंडळी स्पेंड मॅक्सिमम टाईम टू इम्प्रूव्ह देमसेल्फ. स्वतःवरती काम करणं, स्वतःच्या अ, गुणांची वाढ कशी होईल आणि दोषांची कमतरता कशी होईल याच्याकडे बघण्याचं काम ऑप्टिमिस्टिक मंडळी करत असते. त्यामध्ये पेसिमिस्टिक मंडळी काय करते? हे. हां, म्हणजे मी नाही. ओके. सो लाइक टू फाइंड फॉल्ट्स इन अदर्स हे नेहमी काम पेसिमिस्टिकचं असतं. आता हे सगळं आपण जे बघितलं ना व्हर्सस ओके, ऑप्टिमिस्टिक व्हर्सस पेसिमिस्ट. ओके. काय नक्की असे फॅक्टर आहेत जे ह्या गोष्टीला म्हणजे असं होतं? काय असं रिझन असेल? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या ह्या गोष्टी डिटरमाइन करतात? तर आमच्याकडे 3 आहेत जे 3 ई, 3 ईज. ओके. सो फर्स्ट ई इज नथिंग बट एन्व्हायर्नमेंट. तुमचं एन्व्हायर्नमेंट तुमच्यावरती इफेक्ट करत असतं. दुसरा ई आहे एक्सपिरियन्स. तुमचं एक्सपिरियन्स. मगाशी जसं म्हणालो, की पास्टमध्ये अडकून पडलेला व्यक्ती. एक्सपिरियन्स मॅटर करतंय. ओके. एड्युकेशन 3 ईजमध्ये हे एन्व्हायर्नमेंट, एक्सपिरियन्स आणि एड्युकेशन हे 3 ई तुमच्या ॲटिट्यूडला चेंज करत असतात. तुमचं ॲटिट्यूड बनत असतं. मग ते पेसिमिस्ट होतं की ऑप्टिमिस्टिक होतं हे ह्या तुमच्या एन्व्हायर्नमेंटवरती डिपेंड असतं किंवा एक्सपिरियन्सवरती डिपेंड असतं, तुमच्या एड्युकेशनवरती डिपेंड असतं. सो हाऊ दे आर डिटरमाइंड ते नक्की कसं पद्धतीने काम करतं ते आपण बघूया. घर, शाळा, वर्क, मीडिया, कल्चर, बॅकग्राऊंड, ओके, रिलिजियस बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड, पॉलिटिकल बॅकग्राऊंड या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आपण जेव्हा वावरत असतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोरासमोर रेग्युलरली येत असतात. ओके. आपण मीडिया नक्की कोणता बघतो? ओके. तुम्ही काम कोणत्या क्षेत्रामध्ये करताय आणि कशा पद्धतीचं करताय? ओके. सो त्याच्यामध्ये ज्या त्या त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण जेव्हा राहतो, ओके, तर त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये त्या गोष्टी रेग्युलरली तुमच्या कानावरती येत असतात. रेग्युलरली तुमच्या गोष्टी ऐकायला येत असतात. म्हणजे समोर घडत असतात. त्याच्यामुळे तुमचं एन्व्हायर्नमेंट, त्या एन्व्हायर्नमेंटमुळे तुमच्यावरती जो होणारा परिणाम आहे, तुमच्यावरती होणाऱ्या ज्या काही गोष्टी अ, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बदल होत असतात, ते ह्याच्यामुळे सुद्धा होत असतात. ओके. सो इन अ पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट, अ मार्जिनल परफॉर्मर आउटपुट गोज अप. ओके. नेहमीच म्हणजे जिथे पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट आहे, तिथे तुमचं परफॉर्मन्स हाय होणारच आहे. बट जिथे निगेटिव्ह आहे, तिथे गुड परफॉर्मन्स जो चांगला परफॉर्मर सुद्धा आहे ना, तो सुद्धा खाली जाणार आहे. कळलं का? सो व्हाईल डीलिंग विथ धिस, हाऊ यू कॅन मॅनेज इट ते आपण पुढे बघूया. एन्व्हायर्नमेंट आपण कसं काय सुधारायचं? दुसरं जगाला कसं सुधारवलं जाणार? ते पण आपल्याला बघायला पाहिजे. जसं एन्व्हायर्नमेंट आहे तसंच एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन आहेत. तर ते कसे काय हेल्प म्हणजे हे करतात, इफेक्ट करतात. सो गुड एक्सपिरियन्स इन्क्रीज द कॉन्फिडन्स. तुमचं
तुमचा जे काही एक्सपिरियन्स तुमच्या एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव तुमचा जो काही आलेला आहे आतापर्यंतचा, हा तुमचा कॉन्फिडन्स हायच करणार आहे. बट त्याच ठिकाणी जर एखादं बॅड एक्सपिरियन्स आलं, तर आपण थोडंसं कॉशियस होतो. म्हणजे घाबरतो. जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. मी माझा एक चांगला एक्सपिरियन्स देईन. मी आजही त्याबद्दल देतो. आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं एका कंपनीबरोबर जी इथे माळशेज जवळ आहे. माळशेज नाही सॉरी माणगाव जवळ आहे. माणगाव निजामपूर जवळ आहे. इट्स एशियाची सगळ्यात मोठी स्टील कंपनी होती. ओके. आहे अजूनही तिथे. त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आम्ही घेतलं ना, सो व्हाईल डीलिंग विथ दॅट दे आर एन्करेज अस, "अरे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घ्या, आमच्या मॅनपॉवर पोहोचवा" वगैरे, वगैरे. बट जेव्हा आम्ही तिथे मॅनपॉवर पोहोचवली, ओके. आमचे 25, 30, 40 मंडळी एका रात्रीत आम्ही तिथे पोहोचवले आणि देन वी गेट टू नो की त्या सर्व मंडळींना त्यांनी तिथल्या लोकल आपण त्याला गुंडे म्हणूया, त्यांनी अक्षरशः त्यांना पळवून लावलं. त्या पूर्ण स्टाफला म्हणजे जो काही वर्कर्स होते ते त्या सर्वांना पळवून लावलं. सो व्हॉट इज माय एक्सपिरियन्स इंटू इट? मी असं म्हणेन की अ, मला हे कळालं की जोपर्यंत तुम्ही तिकडच्या लोकांना समजून घेत नाहीत, तिथल्या लोकल, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये हात घालायचा नाही. जर तुमचा तिकडच्या लोकल ह्याच्यावरती चांगली पकड असेल, ओके, देन ओन्ली यू कॅन गो फॉर दॅट कॉन्ट्रॅक्ट. असा माझा समज बीइंग अन ऑप्टिमिस्टिक. ओके. पण इथेच सुरुवातीला जेव्हा मी तो प्रसंग घडला माझ्याबरोबर, त्यावेळी माझ्या डोक्यात मला वाटतं किमान 3 ते 4 महिने हा विचार सतत होता, की बाबा रे, अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्ट न घेतलेली बरी. ओके. आणि असं मी समजून चालत होतो आणि अल्मोस्ट आफ्टर 3 टू 4 मंथ्स मी या गोष्टीचं एकदम हे केलं. म्हणजे एक म्हणतो ना आपण, की एक लाईन ओढली, की कोणतेही कॉन्ट्रॅक्ट घेण्याअगोदर यू जस्ट अंडरस्टँड म्हणतो ना आपण जिओग्राफिक जी काही सिच्युएशन आहे तिकडची, पॉलिटिकल सिच्युएशन आहे. इव्हन बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या सारासार तुम्हाला हेल्प करतात, ओके. तर त्या तुम्हाला बघणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला किती नुकसान होऊ शकतं ते पण तुम्हाला बघणं गरजेचं आहे. सो देन ओन्ली वी कॅन गो. हे एक माझं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. म्हणजे तेच, म्हणजे माझ्याबरोबर झालेला तो बॅड एक्सपिरियन्स होता. ओके. बट अगेन आय फाउंड इट की लाइक ही गोष्ट जर केली आणि भविष्यात येणारे जे काही म्हणजे त्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्ट आली, त्याच्यामध्ये आम्ही ते सर्व क्लॉज टाकले, की हे असं-असं असेल, तर आम्ही यू हॅव टू पे. म्हणजे तुम्हाला पे करावंच लागेल. ओके. आणि जर तसं नाही झालं, सो आम्ही आमचे एम्प्लॉईज परत घेऊ. अशा पद्धतीचे एक काही 3-4 क्लॉज त्या ठिकाणी टाकले, आमच्या लॉयरशी वगैरे बोलून. सो व्हॉट आय अंडरस्टूड इज म्हणजे जेव्हा तुमच्यावर असे प्रसंग येतात, एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर होतं, त्यावेळी तुम्ही घाबरून जातो आपण आणि भविष्यात तुम्ही करू म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये वावरायचं की नाही वावरायचं त्याच्याबद्दल भीती निर्माण होते. बट ती भीती न निर्माण म्हणजे भीती न बाळगता यू नीड टू टेक इट इन अ पॉझिटिव्ह मॅनर की त्यामध्ये काय बदल नक्की करू शकतो आणि ते एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीने पॉझिटिव्हली घेऊ शकता. दॅट्स व्हॉट आय मीन टू से. त्याबरोबर जे एज्युकेशन आहे, शिक्षण आहे. आवर एज्युकेशन एन्हान्स युअर स्किल अँड डेव्हलप आवर ॲटिट्यूड टू कीप एज्युकेटिंग अँड लर्निंग युअरसेल्फ. एज्युकेशन ऑल्वेज म्हणजे आता असं सगळे म्हणजे सर्वच आपण मंडळी बोलतात, की एज्युकेशन जर असेल तरच तुम्ही यू कॅन डू एव्हरीथिंग. एज्युकेशन नसेल तर यू कॅनॉट एन्हान्स. ओके. सो प्रत्येक वेळी, प्रत्येक स्टेपला यू हॅव टू डेव्हलप युअर स्किल्स. म्हणजे आज जे तुम्ही करताय, आज काय करतोय आपण? वी आर लर्निंग इट. वी आर अंडरस्टँडिंग इट, की हाऊ टू बी अँड बीइंग ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड. सायमल्टेनियसली बाकीचेही पुढे आहेत. हाऊ टू बी अन लेट अस बी इंटेलिजंट वगैरे, वगैरे. ओके. कॉन्टॅक्ट आहे. ओके. तर हे सगळं कसं काय लर्न करायचं आहे आणि कसं वापरायचं आहे पुढे जाऊन. सो हे सर्व जे आपण शिकतोय, हे स्वतःला आपण एज्युकेट करतोय. स्वतःच्या अ, अ, वी आर आत्मसात करतोय वी कॅन से. सो हे जेव्हा आपण सगळं करत असताना एज्युकेशन म्हणजे ह्याच पद्धतीचे एज्युकेशन आपण आज हे एम-एस-एम-ई आमचा जो ग्रुप आहे, हा ग्रुप मार्फत ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय लोकांना, पोहचवतोय. आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करतोय. ओके. आम्ही आमच्याकडे ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि ह्याच्यामधूनच भरपूर मंडळी अशी आहेत, की ती घडतायत आणि ती डेव्हलप होतायत. ओके. अशा पद्धतीने 3 हे जे काही फॅक्टर आहेत, जे मगाशी म्हणालो, की एन्व्हायर्नमेंट, एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन इज रिअली हेल्पिंग अस
ओके. सायमल्टेनियसली त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं, निगेटिव्हली घ्यायचं हे आपल्यावरती आहे. बट येस, हे फॅक्टर्स आहेत जे खरंच हे करतात, डिटरमाइन करतात अ, अ, तुमचा ॲटिट्यूड बनवण्यासाठी. ओके. आपण निगेटिव्ह का आहोत? आपण पेसिमिस्ट का आहोत? व्हाय आर वी निगेटिव्ह? ओके. सो आपण आपल्या फॅमिलीला दोष देतो, आपल्या एन्व्हायर्नमेंटला दोष देतो, आपण सोसायटीला दोष देतो, एज्युकेशन सिस्टमला दोष देतो, पॉलिटिकल सिस्टमला दोष देतो, होल वर्ल्डला दोष देतो. बट व्हॉट इज द यूज? याचा नक्की काय उपयोग आहे? ओन्ली वे आउट इज टू लुक फॉरवर्ड टू व्हॉट? म्हणजे आपण एकमेकाला दोष देण्यात मग्न असतो. पण खरं तर पुढे जाऊन चेंज आवरसेल्फ, स्वतःला बदलणं हाच एक सुंदर आणि सोपा उपाय याच्यामध्ये आहे. इतरांना दोष देऊन, ह्याला त्याला, इकडच्या तिकडच्याला दोष देऊन काहीच उपयोग नाहीये. हाऊ यू कॅन डेव्हलप युअरसेल्फ, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, दॅट इज द मेसेज वी कॅन लर्न फ्रॉम हिअर. इथे एक सुंदर एक्सपिरियन्स, ही लास्ट स्क्रीन आहे तुमच्या समोरची या सेशनची. एक सुंदर एक्सपिरियन्स माझ्यासमोर, व्हॉट आय अंडरस्टूड फ्रॉम माय लर्निंग आणि माझ्या वाचनामध्ये जे आलं ते मी तुम्हाला शेअर करतोय. अ, अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स तुम्ही कधी बघितलंय का? म्हणजे एखाद्या बीचचा एक्सपिरियन्स तुम्ही बघितलंय का? डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स ऑन इट? चॅटमध्ये बोलू शकता तुम्ही. मधमाशीचं, ही मधमाशी आहे आणि मधमाशीला काय केलंय, एका ग्लास, म्हणजे मोठा एक ग्लास आहे, त्या ग्लासवरती झाकण ठेवलेलं आहे आणि एक 7-8 मधमाशा त्यात सोडलेल्या आहेत. याच्याबद्दल आपल्यापैकी कोणी काही एक्सपिरियन्स केलेला आहे का? म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे पाहिलेलं आहे का किंवा असं एक्झाम्पल तुम्ही अ, कधी वाचलेलं आहे का? ओके, 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 ओके. ठीक आहे. नो म्हणतायत. ठीक आहे. सो कसं आहे, आता याच्यामध्ये अ, हे जर तुम्ही बघता आहात, त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, की याच्यावरती वरती झाकण ठेवलंय आपण, पण ह्या झाकणाला होल आहेत हां, म्हणजे छोटे-छोटे, बारीक-बारीक होल आहेत. ओके. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जाऊ शकतो, पण ही मंडळी बाहेर येऊ शकत नाही. ओके. क्लिअर? सो होतंय असं, की हे झाकण ठेवल्यामुळे ते काय होतंय, त्या सगळ्या ज्या मधमाशा आहेत, त्या वर-खाली, हे जर बघत असाल तुम्ही, एरो जर दिसतायत इथे तुम्हाला, ह्या वर-खाली म्हणजे त्या इतक्या प्रकर्षाने प्रयत्न करतायत, की आपल्याला बाहेर काही करून याच्या बाहेर जायचं आहे. ओके. जायचंच आहे. आय हॅव टू कम आउट ऑफ दिस, आय हॅव टू कम आउट ऑफ दिस. असं चालू आहे त्यांचं, वर-खाली, वर-खाली चालू आहे. बट अगेन ते झाकण नसल्यामुळे, तर त्याला छोटी-छोटी छिद्र आहेत. एवढ्यामुळेच दे आर अनेबल टू कम आउट ऑफ इट. ओके. आता होतंय कसं, की याच्या पुढची जर स्क्रीन तुम्ही बघितलं तुम्हाला कळेल हाऊ इट इज. काही वेळानंतर, म्हणजे थोड्या 10 मिनिटानंतर, 15 मिनिटानंतर, अर्ध्या तासानंतर मी काय केलं, ते झाकण उघडलं. ओके. व्हॉट डू यू थिंक, काय झालं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे? यू कॅन चॅट ऑन द, म्हणजे तुमच्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, की नक्की काय झालं पाहिजे? कोण सांगू शकतं काय झालं पाहिजे? तुमचा माईक ऑन करा, सांगा. थोडं बोला माझ्याशी. हॅलो. सर्व मधमाशा उडून गेले असते. सर्व मधमाशा उडून गेल्या असतील. व्हेरी गुड. आपला करंबे? अं, सर्व मधमाशा उडून जाणार नाहीत, बिकॉज ऑफ ऑलरेडी त्यांना त्या ह्याच्यामध्ये कोंडून राहिल्यामुळे ते स्वतः उडण्याचा विचार करणार नाही, तर ते तिथेच फिरत बसणार. ओके, ओके, ओके. गुड, गुड, गुड. करंबेने जे सांगितलंय ना, तेच आहे. म्हणजे जनरली काय होतंय, की झाकण उघडल्यामुळे खरं तर उडायला पाहिजे होते. वास्तविक पाहता उडायलाच पाहिजे होते. बट अगेन त्यांना त्या ह्याची सवय झालेली असते, त्या गोष्टींची. त्या लेव्हलला जाऊन परत खाली यायचंय हे त्यांना कळालं. त्या अर्ध्या तासामध्ये ते कळालेलं आहे त्यांना. आणि दे दे मेक इट फिक्स इन देअर माइंड, की माझं लेव्हल इथपर्यंतच आहे. याच्यापुढे मी जाऊच शकत नाही. सो दे फिक्स इट. ओके. आणि ते त्या लेव्हलपासून खालून तेवढ्या लेव्हलपर्यंत हे चालू असतं. आणि म्हणून झाकण उघडल्यानंतर सुद्धा त्या 8 किती आहेत त्याच्या? 8 आहेत. 8 पैकी फक्त एकच बाहेर गेला. बाकी जे 7 आहेत ते आतमध्ये पडून आहेत. म्हणजे रिझल्ट इज, म्हणजे मी म्हणेन की 10% रिझल्ट आहे. 10-12%. ओके. सो लुकिंग ॲट धिस एक्झाम्पल, इट इज
हॅपनिंग विथ अस टू, आपल्या बरोबर पण त्याच गोष्टी होत असतात. ओके, की आपण त्या चाकोरीमध्ये अडकलेलो असतो. ओके, त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आणि हेच आपलं ॲटिट्यूड आहे आणि ते बदलण्याची गरज आहे. आणि ती गरज म्हणजे कळालं असेल तुम्हाला. ओके, सो आणि ते डेव्हलप करण्यासाठी काय आहे? तर बीइंग म्हणजे पुढचे जे काही आपले हे आहेत, लाइक इट इज माय ड्रीम, व्हिजन एक्सरसाइज, कॉन्टॅक्ट, इंट्रोटेक, अचिव्हर्सॅबिलिटी, इंटेलिजन्स, बीइंग इंटेलिजन्स ह्या सगळ्या गोष्टी पुढे आहेत. ओके. हे डेव्हलप करण्यासाठी काय? ॲटिट्यूड. ओके. सो इट्स रिअली हेल्पफुल फॉर एव्हरीवन. जर हा कोर्स तुम्ही पुढे करताय आहात, मला वाटतं करालच. मला मला आशा आहे की आय होप यू अंडरस्टँड आणि आवडलं असेल हे सेशन. ओके. मी सांगितलेला प्रत्येक पॉइंट तुम्हाला कळाला असेल. नसेल तर आपण तुम्ही विचारू शकता थोड्या वेळाने. सो धिस इज व्हॉट द काइंड ऑफ म्हणजे आपण म्हणूया की मधमाशांच्या एक्सपिरियन्समधनं हीच गोष्ट समजते आपल्याला की आपण त्या चाकोरीच्या बाहेर जात नाहीत आणि चाकोरीच्या बाहेर जाण्यासाठी काय करायला पाहिजे? कोणत्या-कोणत्या अ, गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. कोणते टेक्निक्स आपण आत्मसात केले पाहिजेत. काय स्किल आहेत. ओके. नक्की कोणत्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या पर्सनॅलिटीला वॉव म्हणणारी लोकं अवेलेबल इन द सेन्स तुम्ही तुमच्यामध्ये झालेला बदल हा तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार लोकांना. तो ऑटोमॅटिक कळणार आणि कोणतरी म्हणणार की वॉव! ओके. सो तो वॉव येण्यासाठी अ, काय करावं लागेल? ओके. ते आपण या पुढच्या 7 सेशनमध्ये आणि 8वं सेशन हे फक्त फीडबॅक सेशन असेल. सो 7 सेशन म्हणजे आजचा एक सेशन पकडून 7 आणि एक 8 अशी एकूण 8 सेशन आपण करणार आहोत. आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबवत आहोत. ओके. सो अबाउट म्हणजे हे ट्रेनिंगचं आणि राहिला पार्ट धिस वन रेस्ट ऑफ इट. ओके. एकच मिनिट. हां. मला वाटतं कोणाला प्रश्न आहेत? विजय सरांना प्रश्न आहे. विजय सर यू कॅन आस्क. बीओ ऍटिट्यूडचा फुल फॉर्म काय म्हणजे बीओ काय स्टँड करता? बी म्हणजे बीई बीइंग अच्छा बी ऑप्टिमिस्टिक. बीइंग ऑप्टिमिस्टिक. बिंग ऑप्टिमिस्ट. थँक्यू. बीईआयएनजी बीइंग गॉट ऑप्टिमिस्टिक इट. ॲटिट्यूड. येस. आणि अजून भरपूर फेमिनिस्ट शॉर्ट फॉर्म आहेत पुढे. काय ते? आणि फेमिनिस्ट मध्ये एक पॉइंट स्लाइड मध्ये सांगितलेला की तो व्यक्ती फक्त हां. आपलं स्लाइड ओपन करेल का दादा ती? एकच मिनिट, एकच मिनिट. मी शेअर करतो. आपण जे कम्पॅरिझन केलेलं ना. हां, हां. राइट. कुठे गेलं ते? स्क्रीन दिसते माझी? हो हो. ओके. पण हां, इथे होतो. पुढे कुठला याच्यामध्ये म्हणताय? याच्या पुढचा पॉइंट एक ज्याच्यात आपण बोलतो ना आपण ऑप्टिमिस्ट हा पुढचा विचार हा हेच एक्सपेक्टेशन याच्या एक्स्पेक्टेशन्स? बॅकवाला येस, येस, स्लाइड. येस. हा याच्या अगोदरचं. इथे? हा नाही एक्सपेक्टेशन वाला. तर ऑप्टिमिस्ट ओके, हा नेहमी एक्स्पेक्टेशन. पुढचा येस. विचार आणि पॉझिटिव्ह विचार करून हे करत राहतो आणि एक्सपेक्टेशन त्याचे हाय राहतात. आणि पेसिमिस्ट करेक्ट. मध्ये माझा असा विचार आहे की त्याच्या पण एक्सपेक्टेशन जास्त राहतात पण ते दुसऱ्यांकडून स्वतःकडून नाही. माझ्या माहितीत कारण माझा पर्सनल अनुभव असा ते हे पण ट्रू होतं कदाचित की तो एक्सपेक्टेशन हायच ठेवतो राइट, पण राइट. दुसऱ्याकडून ठेवतो आणि ऑप्टिमिस्ट काय करतो एक्सपेक्टेशन हाय ठेवतो पण स्वतःकडून ठेवतो की मी हे जास्त राइट. अजून बेटर करू शकतो. आय राइट, थिंक राइट, राइट. आपण नाही, आय एम टोटली ॲग्री ऑन दॅट पॉइंट. म्हणजे खरंच आहे ते. म्हणजे पेसिमिस्ट हा थोडासा मी असं म्हणेन की थोडासा आळशी असतो.
हा लाईक आणि तो दॅट काइंड कारण ऑफ. हा आणि त्याचं कसं राहतं पण मेंटॅलिटी आळशी असणं ऍटिट्यूड ही की तो चांगली गोष्ट आहे. म्हणजे आळशी असणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं कोण म्हणतं माहितीये का? असं बिल गेट्स म्हणतो. आम्ही नाही हा. बिल गेट्स एवढ्यासाठी म्हणतो, आळशी माणूस जर माझ्या कंपनीत आला तर कारण तो काय करतो, कदाचित हे एक्झाम्पल वाचलं असेल बहुतेक लोकांनी, हम्म. की कारण तो अवघड गोष्टी सोप्या कशा होतील, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कशा होतील हे करण्याचं काम करतो आळशी माणूस. हा कारण त्याला आणि जास्त काम तोच करायचं. हा आणि तो तसाच विचार करतो की हे काम 10 तासाचं काम मी 10 तास कशाला काम करू, 2 तासात कसं होईल तो विचार राहतो मी नेहमी त्याच्या. येस, 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 येस. हे झालं अबाउट आळशी, म्हणजे लाईक लेझी काइंड ऑफ थिंग्स. बट इथे एक्सपेक्टेशन, आपण एक्सपेक्टेशन, तुम्ही जे आता म्हणालात ना विषय, की म्हणजे दुसऱ्याकडनं अपेक्षा जास्त असतात. ओके. इथे दुसऱ्याकडनं पण अपेक्षा जास्त असतात आणि स्वतः पण हेच असतो, त्याचं स्वतःच एक्सपेक्टेशन पण जास्त असतं. दॅट इज ऑप्टिमिस्टिक. बट एक्सपेक्टेशन फ्रॉम हिमसेल्फ, ओके, स्वतःकडूनच अपेक्षा त्याच्याला जास्त नाही आहेत. ओके. आणि दुसऱ्यांकडनं अपेक्षा करण्याचा प्रश्नच नाहीये. सो दॅट काइंड ऑफ एस्पेक्ट, दॅट काइंड ऑफ पर्सनॅलिटी इज हिअर. म्हणजे ह्या एस्पेक्ट द वर्स्ट, म्हणजे ते करतच नाही एक्सपेक्टेशन, असं आहे. हा, विजय बोला. झाल्या हेच हॅलो. 2 पॉइंट होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटतं क्लिअर झालंय ना? येस. येस. एनी मोर क्वेश्चन्स? अजून आपल्याकडे आहेत 5-6 जण. रिद्धी आहे, स्वप्नील कदम, ऍडव्होकेट स्वप्नील कदम सर आहेत, जॉईन केलंय त्यांनी. ओके. पोटबरे साहेब आहेत. ओके. रिद्धी मॅडम आहेत. सो मला वाटतं, मला आशा आहे की हे सेशन तुम्हाला, म्हणजे यू हॅव एन्जॉयड इट, असं मला वाटतंय. आय एम टेकिंग इट व्हेरी व्हेरी ऑप्टिमिस्टिकली. ओके. आणि गोईंग अहेड ऑन द पार्ट ऑफ, हे सध्या मी आता थांबवतोय शेअरिंग याचं. येस. हा. सो लुकिंग ॲट दुसरा जो पार्ट आहे याचा, तो माय ड्रीम आहे, म्हणजे माझं स्वप्न, जे उघड्या डोळ्यांनी आपण बघतो. ओके. ते स्वप्न, व्हिजन एक्सरसाइज, कॉन्टॅक्ट, इंट्रोटेक, आपलं एव्हरीटेक आणि लेटेस्ट बी इंटेलिजंट हे पुढे होणार आहेत. ओके. तर पुढच्या शनिवारी आपण ह्या बाकीच्या, म्हणजे पुढच्या नेक्स्ट सेशनवरती आपण करणार आहोत. तत्पूर्वी मला एक बोनस टिप्स तुम्हाला द्यायची आहे. ती म्हणजे जे हे सेशन एंड करण्यापूर्वी, अ, तुमच्यापैकी प्रत्येकाला, म्हणजे वाटतं सर्वजण आपल्या त्या ग्रुपमध्ये आहेत का? असा म्हणजे त्या एम-एस-एम-ईच्या ग्रुपमध्ये आहात का? असाल तर तुम्ही डायरेक्टली हां म्हणा, आणि नसाल तर माझ्या नंबरवरती पर्सनली फक्त हाय केलत ना तरी चालेल. माझा नंबर मी तुम्हाला इथे ह्या चॅट बॉक्समध्ये शेअर करतो. कारण काय होणार आहे, आपला हा जो युनिट आहे, ओके, ह्या युनिटला आपण एक वेगळं ग्रुप बनवतोय, जेणेकरून सर्वांना त्या गोष्टी, म्हणजे आपल्या या पीडीच्या लेक्चरसाठी स्पेसिफिकली आपण देता येतील आणि तिथे मला शेअर करता येतील. सो हा माझा नंबर आहे. इथे तुम्ही फक्त या नंबरवरती हाय करा. ओके. जेणेकरून इन फ्युचर जे पण गोष्टी असतील तर तुम्हाला तिथे शेअर करता येतील. अ, आणि एक बोनस टिप्स ही आहे, की जनरली व्हेन आय वॉज इन अ कॉलेज लाईफ, त्यावेळी जेव्हा मी अशा पद्धतीचे कोर्स वेगवेगळे केलेले आहेत. ओके. आणि हे हे कोर्स करत असताना, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून हाऊ टू टॉक, हाऊ टू काय म्हणतो त्याला, स्टेज फिअर वगैरे या सगळ्या गोष्टी, सायमल्टेनियसली आमचं आता जो झालेलं व्हॉइस ओव्हर आहे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आम्ही आता झालेलो आहोत, भारत सरांच्या म्हणजे प्रयत्नांमुळे. ओके. सो वी आर वर्किंग ऑन इट. सायमल्टेनियसली खूप काही नॉलेज कडून मिळतंय आणि ते आम्ही युटिलाइज करतोय. माझं स्वतःचं क्षेत्र जे आहे ते ह्युमन रिसोर्स आहे. एच-आर फील्डमध्ये मी काम करतोय आणि एच-आरमध्ये काम करत असताना मानसिकता, लोकांची मानसिकता कशी ओळखायची, काय आहे, कशा पद्धतीचे बोलणं, चालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं. ओके. चालणं नाही पण बोलणं. लाइक वी आर जस्ट कम्युनिकेटिंग ओव्हर द फोन. ओके. सो अशा सगळ्या याच्यामध्ये वावरत असताना, व्हेन वी आर डीलिंग विथ पीपल, या लोकांशी जेव्हा आपण बोलत असतो,
लोकांशी बोलताना ह्या सगळ्या आता जे काही टेक्निक, स्किल आम्ही जे शिकलो म्हणजे कॉलेजपासून आत्तापर्यंत, हे वापरायचे कसे? कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इनपुट्स करायचे आणि ते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी करायची हे शिकण्याचं काम या पूर्ण अ, आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. आणि वाचनामध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे मी जॅक कॉनफिल्ड खूप छान वाचतो. परत म्हणजे छान आत्तापर्यंत वाचलेलं आहे. एक मिस्टर हुसेन म्हणून आहेत. त्यांना पण मी त्यांची पण काही पुस्तकं हाताळलेली आहेत. ओके. अ, अजून एक लेखक आहे, त्याचं नाव मी तुम्हाला पाठवेन. जर तुम्हाला माहिती असेल, नाव जर तुम्ही वाचलं असेल, मॅनेजर काय म्हणू त्याला आपण? 1 मिनिट मॅनेजर. 1 मिनिट मॅनेजर हे जर पुस्तक तुम्हाला याची खूप सीरीज आहेत. मला वाटतं काहीतरी 8 ते 10 सीरीज आहेत. ओके. वेगवेगळ्या पद्धतीचं 1 मिनिट मॅनेजर इन ऑफिस, 1 मिनिट मॅनेजर इन काय म्हणतात त्याला आपण ट्रॅजेडी वगैरे, वगैरे. तर तो एक पुस्तक आहे. तर ते जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही नक्की वाचा. छोटं पुस्तक आहे. एवढं म्हणजे हार्डली मला वाटतं 50 पानाचं पुस्तक असणार आहे. खूप छान एक्सपिरियन्स सोप्या भाषेमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि त्यातनं जे काही एक्सपिरियन्स आलेला आहे, त्यातनं जे काही मिळालेलं आहे ना, तर ते मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो, की तुमच्यापर्यंत आपल्या व्ह्यूअर्सपर्यंत, आपल्या मंडळीपर्यंत कसं पोहोचवता येईल. जॅक कॉनफिल्डचे स्वतःचे काही प्रॅक्टिकल अनुभव मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे जाऊन. ओके. त्यांनी काही थेअरेटिकल काही गोष्टी मांडलेल्या आहेत, काही प्रॅक्टिकल गोष्टी मांडलेल्या आहेत, त्या पण मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. ज्या मी माझ्या लाईफमध्ये सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये काही 100% शक्य झालं नाही माझ्याने, पण येस, आय एम ट्रायिंग इट. आपण म्हणूया, की म्हणतो ना आपण एक काही गोष्टींचा प्लॅन करतो. ओके. पण त्या प्लॅनपैकी 70% 80%च होतं. ओके. त्याच्यापुढे जात नाही. तर काही कारणं असतात त्याला. म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस वगैरे असू शकतात. मग ते अ, प्रयत्न माझ्याकडून आणि माझ्या काही कलीग्सकडून नेहमी होत असतात आणि ते त्यांचे जे काही एक्सपिरियन्स आहेत, दे आर शेअरिंग इट टू अस. ओके. मी माझे एक्सपिरियन्स त्यांना शेअर करतो आणि देन इट इस गिव्ह अँड टेक टू ॲज अ रीडर म्हणून येतात. आणि मित्रमंडळींकडून अशीच पुस्तकांची नावं जशी मी आता तुम्हाला शेअर करतो, तशीच नावं त्यांनी सुद्धा मला शेअर केली. जी मी आता तुम्हाला 1 मिनिट मॅनेजर हे जे टाकलत तुम्ही आजही Googleला टाकलं 1 मिनिट मॅनेजर, तर तुम्हाला त्याचं पूर्ण सीरीज येईल. ओके. आणि अजून एक आहे, द फिश नावाचं पुस्तक आहे. खूप छान. ओके. त्यामधनं सुद्धा भरपूर मी काही पुस्तकांची लिस्ट पण तुम्हाला पाठवेन, जे खरंच इम्पॅक्ट करणारी पुस्तकं आहेत स्वतःच्या लाईफवरती. मराठीमध्ये सुद्धा आहेत, हिंदीमध्ये सुद्धा आहेत. येस, Amazonला आहे. 1 मिनिट मॅनेजरची सीरीज आहे पूर्ण. मला वाटतं स्वप्नीलजींनी वाचलं असेल. पूर्ण सीरीज आहे. ती सीरीज त्यातलं पहिलं एक पुस्तक घ्या. अ, एक पुस्तक कुठलं तरी घ्या आणि वाचा. कारण ते खूप सिंपल भाषेत आहे. सोप्या भाषेत दिलेलं आहे. आणि लगेच भाषा कळते आणि तो लेखक जो असा आहे त्याचं आम्हाला नाव आठवत नाहीये. बट येस, ही इज रिअली गुड रायटर, गुड ऑरेटर, गुड बिझनेस पर्सन. 1 मिनिट मॅनेजरची सीरीज खपवली आहे त्याने. 10-10 लाख कॉपीज त्यांनी पूर्ण वर्ल्ड वाईड विकलेल्या आहेत. ओके. सो इट इज गुड टू नो. आणि तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही वाचा. असेच काही एक्सपिरियन्स मी शेअर करत राहीन आणि मी जी काही बोनस टिप्स देणार आहे, ती तुम्हाला मी त्या ग्रुपमध्ये शेअर करेन. जिथे आपण तो पूर्ण हा जो याचा ग्रुप आहे आपल्या पिढीचा पर्सनल डेव्हलपमेंटचा, त्या ग्रुपमध्ये यू विल गेट द एंटायर बकेट ऑफ ऑल द लिस्ट. तो ती बोनस टिप्स तुम्हाला तिथेच मिळेल. ओके. सो एनिथिंग मिसिंग माझ्याकडनं काही राहिलंय? ओके. सो आय थिंक मला वाटतं 9:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. ओके. आपण अर्धा तास पुढे गेलेलो आहोत आपल्या ॲक्चुअल वेळेपेक्षा. सो काही प्रश्न असतील तर वी कॅन डेफिनेटली डिस्कस ऑर एल्स वी कॅन डिस्कंटिन्यू आणि वी कॅन डेफिनेटली कनेक्ट इन नेक्स्ट सॅटर्डे. पुढच्या सेशनला आपण भेटूया. माईक माईक चालू नाहीये. नक्कीच. भेटू. नक्की, नक्की, नक्की. ओके. आणि सो हां, हां. आपला हा सेशन रेकॉर्डेड आहे, तर जी लिंक आहे ती आपल्या जो पीडी ग्रुप तयार करू त्याच्यामध्ये येस, शेअर येस. हो, हो. केलेलं आहे. त्यामध्ये आपण शेअर करूया म्हणजे जेणेकरून सर्वांना त्याचा दे कॅन बेनिफिट इट. ओके. ऑल ओके. राइट. धन्यवाद. बाय-बाय. सुनीलजी. थँक्यू. व्हेरी नाईस बाय. धन्यवाद सर. सर. बाय बाय सर. विजय सर, बाय-बाय. ओके. गुड नाईट. बाय. गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री, शुभरात्री.